आज बाजारात तुम्ही जाता, रॅकमध्ये तेलाच्या बाटल्या चमकत उभ्या असतात. एका बाजूला 140 रुपयांचं तेल आणि दुसऱ्या बाजूला 320 रुपयांचं तेल. आणि तेव्हा तुमच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, महाग तेल खरंच चांगलं असतं का, की आपण फक्त ब्रँडच्या नावाला पैसे देतोय? मित्रांनो, आज आपण उघड करणार आहोत एक असा विषय जो तुमच्या स्वयंपाकघरात रोज घडतो, पण तुम्ही कधी खोलवर विचारच केला नाही. महाग तेल वर्सेस स्वस्त तेल, खरंच फरक आहे का? कल्पना करा, एका घरात 2 शेजारी राहतात. एका घरात रोज प्रीमियम, कोल्ड प्रेस्ड, ऑर्गॅनिक लिहिलेलं तेल वापरलं जातं, तर दुसऱ्या घरात ऑफरमध्ये मिळालेलं स्वस्त तेल. दोन्ही घरात भाजी एकच, मसाले तेच, पण चवीत आणि सुगंधात हलकासा फरक जाणवतो. का बरं असं होतं? कारण तेल म्हणजे फक्त फॅट नाही, ते तुमच्या जेवणाचा आत्मा असतो. पहिला मोठा फरक असतो उत्पादन प्रक्रियेत. महाग तेल बहुतेक वेळा कोल्ड प्रेस्ड किंवा वूड प्रेस्ड असतं, म्हणजे बिया कमी तापमानात दाबून तेल काढलं जातं. त्यामुळे त्यातील नैसर्गिक सुगंध, पोषक घटक आणि रंग टिकून राहतो. तर स्वस्त तेल बहुतेक वेळा रिफाइंड असतं, मोठ्या मशीनमध्ये उष्णता आणि केमिकल्स वापरून काढलेलं. दिसायला पारदर्शक, पण त्यातला नैसर्गिक सुगंध कमी झालेला. आता तुम्ही विचाराल, टेस्टमध्ये खरंच फरक पडतो का? हो, पडतो. कोल्ड प्रेस्ड शेंगदाणा तेल वापरून केलेली भाजी आणि रिफाइंड तेलातली भाजी यांच्यात सूक्ष्म फरक जाणवतो. कोल्ड प्रेस्डमध्ये हलकी नटी फ्लेवर येते, तर रिफाइंड तेल चवीला जवळजवळ न्यूट्रल असतं. काही लोकांना तेच आवडतं, कारण मसाल्याचं टेस्ट जास्त उठून दिसतो. पण प्रश्न आहे, शरीरासाठी काय चांगलं? आणि सुगंधाबद्दल बोलायचं झालं तर महाग तेलाचं झाकण उघडलं की हलका नैसर्गिक वास येतो. तो वास म्हणजे बियांचा जिवंतपणा. तर स्वस्त रिफाइंड तेलात फारसा वास नसतो. काही वेळा थोडा कृत्रिम वाटतो, कारण त्यात डिओडरायझेशन प्रक्रिया केलेली असते. आणि इथेच खरी कथा सुरू होते. आपल्याला वाटतं वास नाही म्हणजे शुद्ध, पण खरं म्हणजे वास नाही कारण प्रक्रिया जास्त. आता पैशाचं व्हॅल्यू वर्सेस क्वालिटी. जर तुम्ही महिन्याला 100-150 रुपये जास्त खर्च केले, तर त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? जास्त नैसर्गिकता, कमी प्रोसेसिंग आणि थोडं जास्त पोषण मूल्य. पण सगळ्यांसाठी ते गरजेचं आहे का? हा प्रश्न पुढच्या भागात आपण खोलवर उलगडणार आहोत. कारण महाग म्हणजे नेहमीच आरोग्यदायी असतं का? आणि स्वस्त म्हणजे नेहमीच वाईट असतं का? खरी गोष्ट थोडी वेगळी आहे, आणि ती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, आता आपण येतो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, आरोग्य. कारण शेवटी आपण तेल चवीसाठी नाही, तर शरीरासाठी वापरतो. समजा तुम्ही रोज खोल तळलेले पदार्थ खात नाही, साधी भाजी, फोडणी, पोळी, भात, तर तुम्हाला खरंच महाग तेलाची गरज आहे का? संशोधन काय सांगतं की तेलाचा आरोग्यावर परिणाम त्याच्या प्रकारावर जास्त अवलंबून असतो, किमतीवर नाही. उदाहरणार्थ, शेंगदाणा तेल, मोहरी तेल, नारळ तेल, तिळाचं तेल हे सगळं पारंपरिक तेल आहे. त्यात नैसर्गिक फॅटी ॲसिड्स असतात. पण जर ते अतिशय रिफाइंड असतील, तर त्यातील काही सूक्ष्म घटक कमी होतात. तरीही ते पूर्णपणे हानिकारक असतात असं नाही. इथेच मार्केटिंगचा खेळ सुरू होतो. बाटलीवर मोठ्या अक्षरात हार्ट फ्रेंडली, झिरो कोलेस्ट्रॉल, डॉक्टर रेकमेंडेड लिहिलेलं असतं, आणि आपण भावनिक होतो. पण खरं म्हणजे सर्व वनस्पती तेलात कोलेस्ट्रॉल नसतंच, कारण कोलेस्ट्रॉल फक्त प्राणीजन्य पदार्थात असतं. म्हणजे काही गोष्टी फक्त मार्केटिंग असतात. आता स्मेल आणि टेस्टचा मुद्दा. काही लोकांना कोल्ड प्रेस तेलाचा तीव्र वास आवडत नाही. त्यांना वाटतं तेल जड आहे, म्हणून ते रिफाइंड निवडतात. आणि यात काहीच चुकीचं नाही, कारण शेवटी तुमची पचनशक्ती, स्वयंपाक पद्धत आणि प्रमाण महत्त्वाचं असतं. जर तुम्ही जास्त प्रमाणात कोणतंही तेल वापरलं, तर ते महाग असो किंवा स्वस्त, शरीरावर परिणाम होणारच. आता पैशाचं व्हॅल्यू वर्सेस क्वालिटी. समजा तुमचा मासिक बजेट मर्यादित आहे आणि महाग तेल घेतल्यामुळे इतर पौष्टिक पदार्थांवर खर्च कमी होतो, तर कदाचित ते योग्य निर्णय नसेल, कारण संतुलित आहार जास्त महत्त्वाचा आहे. तेल हा फक्त एक घटक आहे. पण जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि थोडा जास्त खर्च परवडत असेल, तर कमी प्रोसेस्ड, फिल्टर्ड किंवा कोल्ड प्रेस्ड पर्याय निवडणं फायदेशीर ठरू शकतं, कारण त्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म घटक टिकून राहतात. आपल्या आजी आजोबांच्या काळात इतके ब्रँड नव्हते. ते स्थानिक घाण्यावरचं तेल वापरत आणि ते निरोगी जगले, कारण ते प्रमाणात वापरत. फास्ट फूड कमी होतं, जीवनशैली वेगळी होती. आज आपण तेलाला दोष देतो, पण जीवनशैलीकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणूनच खरी लढाई महाग वर्सेस स्वस्त नाही, तर योग्य निवड वर्सेस चुकीची सवय आहे. पुढच्या भागात आपण अंतिम निष्कर्ष पाहणार आहोत, आणि कदाचित तुमचा आजपर्यंतचा विचार बदलून जाईल. तर आता अंतिम प्रश्न, महाग तेल घ्यावं का स्वस्त? उत्तर एकच नाही, पण काही स्पष्ट मुद्दे आहेत. पहिला, उत्पादन प्रक्रिया जितकी कमी, तितकं नैसर्गिक घटक जास्त. दुसरा, तुमचं बजेट आणि वापराचं प्रमाण महत्त्वाचं. तिसरा, आरोग्य फक्त तेलावर अवलंबून नसून संपूर्ण जीवनशैलीवर अवलंबून आहे.
जर तुम्ही रोज डीप फ्राय करत असाल तर महाग तेलही वाचवू शकत नाही. आणि जर तुम्ही संतुलित आहार घेत असाल तर साधं फिल्टर तेलही पुरेसं असू शकतं. टेस्टच्या बाबतीत जर तुम्हाला नैसर्गिक सुगंध आवडत असेल तर कोल्ड प्रेस्ड उत्तम. जर न्यूट्रल चव हवी असेल तर रिफाइंड चालेल. पण नेहमी लेबल वाचा. ट्रान्स फॅट, प्रोसेसिंग प्रकार, उत्पादन तारीख. कारण काही वेळा महाग ब्रँडमध्येही मार्केटिंग जास्त असतं आणि गुणवत्ता साधारण. आणि काही वेळा स्थानिक ब्रँड कमी किमतीत चांगली गुणवत्ता देतात. म्हणजे किंमत ही गुणवत्ता ठरवणारी एकमेव गोष्ट नाही. शेवटी निर्णय तुमचा, पण निर्णय माहितीपूर्ण हवा. कारण हे फक्त 100-200 रुपयांचा अंतर नाही, हा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर फक्त चमकदार बाटली पाहू नका. थांबा, विचार करा, प्रक्रिया काय आहे, तुमच्या वापरासाठी योग्य आहे का, आणि मगच निवड करा. कारण हुशार ग्राहक कधीही फक्त किंमत पाहून निर्णय घेत नाही, तो माहिती पाहतो. आता इथून पुढे कथा आणखी खोल जाते, कारण आपण आत्तापर्यंत टेस्ट, स्मेल, प्रोसेस आणि किंमत पाहिली. पण एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे, तुमच्या घरातल्या लोकांच्या आरोग्याचा. समजा तुमच्या घरात लहान मूल आहे किंवा वृद्ध आईवडील आहेत किंवा कुणाला कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, बीपीचा त्रास आहे. अशा वेळी तेलाची निवड फक्त चवीवर ठरत नाही, ती जबाबदारीवर ठरते. आणि इथेच अनेक जण गोंधळतात, कारण सोशल मीडियावर रोज नवीन ट्रेंड येतो. कधी कोणी म्हणतं फक्त नारळ तेल वापरा, तर कोणी म्हणतं मोहरीचं तेल सर्वात चांगलं, तर काही जण म्हणतात ऑलिव्ह ऑइलच वापरा नाही तर आरोग्य धोक्यात. पण खरंच इतकं सोपं आहे का? सत्य थोडं वेगळं आहे. प्रत्येक तेलाचं स्मोक पॉइंट वेगळं असतं, म्हणजे ते किती तापमानावर जळायला लागतं. जर तुम्ही उच्च तापमानावर तळण करत असाल आणि कमी स्मोक पॉइंटचं तेल वापरलं तर त्यातून हानिकारक घटक तयार होऊ शकतात. मग ते तेल महाग असो वा स्वस्त. म्हणून वापराचा प्रकार महत्त्वाचा. उदाहरणार्थ, खोल तळण्यासाठी स्थिर असलेलं तेल योग्य, तर सॅलड किंवा हलक्या फोडणीसाठी वेगळं. म्हणजे एकच तेल सर्व गोष्टींसाठी परफेक्ट नसतं, आणि हे मार्केटिंग आपल्याला कधी सांगत नाही. काही वेळा आपण ज्या महाग तेलासाठी पैसे मोजतो ते फक्त आयात खर्च, ब्रँडिंग आणि जाहिरातीमुळे महाग असतं. प्रत्यक्षात त्याची पोषण मूल्य स्थानिक तेला इतकीच असते. म्हणजेच किंमत इज इक्वल टू आरोग्य असं समीकरण नेहमी खरं नसतं. इथेच हुशारी लागते. तुम्ही लेबल वाचा. कोल्ड प्रेस्ड, फिल्टर, रिफाइंड, ब्लेंडेड याचा अर्थ समजून घ्या. काही तेलं मिश्रणं असतात, 2-3 प्रकार एकत्र केलेले. ते वाईटच असतात असं नाही, पण माहिती असणं गरजेचं. एका कुटुंबाचा अनुभव. वडील कमी पगारात घर चालवत होते. त्यांनी नेहमी स्वस्त तेल घेतलं, कारण बजेट मर्यादित होतं. पण आई स्वयंपाक करताना प्रमाण सांभाळायची. भाजी कमी तेलात, तळण क्वचित, आणि संपूर्ण कुटुंब निरोगी राहिलं. दुसरीकडे एक श्रीमंत कुटुंब, महाग ऑर्गॅनिक तेल, प्रीमियम ब्रँड, पण रोज फास्ट फूड, जास्त तळलेलं, आणि काही वर्षांनी आरोग्याच्या समस्या. मग दोष तेलाला द्यायचा का जीवनशैलीला? म्हणून लक्षात ठेवा, तेल हा एक भाग आहे. आता शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विविधता. तज्ज्ञ सांगतात की एकाच प्रकारचं तेल वर्षानुवर्षे वापरण्यापेक्षा वेगवेगळ्या तेलांचा रोटेशन वापर करणं चांगलं. कारण प्रत्येक तेलात वेगवेगळे फॅटी ॲसिड प्रोफाईल असतात, त्यामुळे शरीराला संतुलन मिळतं. म्हणजे कधी शेंगदाणा, कधी मोहरी, कधी तिळ्याचं. तुमच्या प्रदेशानुसार, हवामानानुसार निवड करा. आता एक काम करा, खाली कमेंटमध्ये लिहा तुम्ही सध्या कोणतं तेल वापरता आणि का. कारण तुमचा अनुभव कदाचित हजारो लोकांना योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका अशाच रोजच्या वस्तूचा सत्य उलगडणार आहोत. धन्यवाद.